तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू होताच रेल्वे बोगद्यामध्ये पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी जीवघेणे बोगदे तयार झाले असून रेल्वे प्रशासन मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। जळगाव जिल्ह्यात पहिलाच पावसाने हजेरी लावलेली आहे आणि जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने असे अनेक बोगदे या ठिकाणी केलेले आहेत जे नागरिकांच्या सोयीसाठी करोडो रुपये खर्च करून या ठिकाणी बोगदे उभारण्यात आलेले आहे। मात्र जर आपण जळगाव जिल्ह्याच्या बोगद्यांची जर परिस्थिती पाहिली तर पाऊस पडल्यानंतर अशा पद्धतीने या बोगद्यांमध्ये पाणी साचलं जातं आणि नागरिकांची मात्र या ठिकाणी गैरसोय होते। पाणी साचल्यानंतर हे पाणी बाहेर निघण्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय रेल्वे प्रशासनाने केलेली नाहीये। त्यामुळे करोडो रुपये खर्च करूनही हा बोगदा जरी तयार केलेला असेल तर हा नागरिकांच्या सुविधासाठी नसून हा जीवघेणे बोगदा या ठिकाणी तयार झालेला आहे। नुकतंच जळगाव येथील असोदा बोगद्याजवळ एका शेतकऱ्याची बैलजोडी वाचवत असताना दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपण आहोत अमळनेर तालुक्यातील सुरत भुसावळ या बोगद्याजवळ। या बोगद्याच्या खाली जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात पहिल्याच पावसात पाणी साचलेलं आहे। बोगद्यामध्ये जरी सूचना केलेली असेल की लाल पट्टीच्या वर जर पाणी जात असेल तर कोणीही प्रवास करू नये, पण पर्यायी रस्ता ना शेतकऱ्यांना आहे ना नागरिकांना आहे आणि हा पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना खूप मोठे हाल सहन करावे लागत आहेत। आपल्या सोबत शेतकरी जुडलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगणार, या ठिकाणी हा बोगदा उभारण्यात आलेला आहे आणि तुमची गैरसोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते। त्यांनी हे काम केलेलं आहे ते चुकीचे केलेले आहे, हे शेतकऱ्यांचा काही फायदा नाही। अहो समजा शेतकऱ्यांचा जीव घेणं पण सांगाया, जास्त पाणी असल्यामुळे शेतकरी जाऊ शकत नाही, बैलगाडी घेऊन जाऊ शकत नाही, माल मटेरियल घेऊन जाऊ शकत नाही शेतात, त्याच्यामुळे हे चुकीचे काम केलंय। तो रस्ता शेतात जातो शेतकऱ्यांसाठी, तो त्रासदायक आहे। जीव घेण्या रस्ता म्हटलं जाईल। हो, कुठे काय खड्डा आहे का काय ते पण समजत नाही। ते असोदाच्या या रेल्वे बोगद्यामध्ये एका शेतकऱ्याचा बळी गेलेला आहे। अजून कोणाचा बळी जाणार का? रेल्वे प्रशासन याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न या ठिकाणी नागरिक विचारत आहेत। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। मला तरी असं वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटने या बाबतीमध्ये नीट तपासणी करूनच या ठिकाणी ते बोगद्यांचं काम करायला पाहिजे होतं। याचं कारण पावसाळ्यामध्ये जर असे बोगदे असतील तर शेतकऱ्यांचा दैनंदिन वापर तोच असणार आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये मग बैलगाडी आहे, बकऱ्या आहे, गायी आहे, म्हशी आहे। आता बघूया, आता DRMशी मी या बाबतीमध्ये चर्चा करतो, कारण निचरा काढण्याच्या ठिकाणीच हे या ठिकाणी झाले पाहिजे होते, असे काही ठिकाणी दिसत नाही। त्यामुळे काल परवाकडे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती असोद्यामधली मला मिळाली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।